कसे तुम्ही होप तुम्ही सगळे बरे असतील, स्वस्त असतील, मस्त असतील. वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर ना गाईज, मी 2 दिवसापासून मी एक पण व्हिडिओ किंवा ब्लॉग टाकत नाही आहे. ठीक आहे. पण माझ्याबरोबर एवढं मोठं काय बोलतात, काय बोलू आणि मला काही सुचून पण नाही राहिलं की मी काय बोलू आणि हसू की रडू, काय बोलू ते ना. काय झालं माहिती आहे, मी ना 2 दिवसापासून मी इतकी अपसेट आहे ना, म्हणजे खूप मला एकदम डोक्याला टेन्शन येऊन लागलेलं आहे आणि ना खूप अपसेट आहे मी. का म्हणून मी 2-3 दिवसापासून फेसबुकला, इंस्टाग्रामला काय मी अपलोड करून नाही राहिली. बात अशी आहे ना की बघा, मी कोणाच्या घेण्या देण्यामध्ये नाही आहे. मी कोणाच्याच घेण्यात देण्यात नाही ना. माझा कोणी दोस्त आहे ना दुश्मन आहे, कोण नाही आहे माझं. ठीक आहे. पण तरी लोकांना एवढी सवय आहे ना माझ्या मागे लागायची. ठीक आहे. आता एक व्यक्ती आहे, त्याला मी ओळखत नाही, ना जान ना पहिचान, ना रिश्ता, ना गोत्र, ना नोत्र, काहीच नाही. काहीच नाही. मी त्याला ओळखत नाही, कोण आहे काय आहे काहीच नाही. ठीक आहे. तरी या व्यक्तीने माझं म्हणजे त्याने अकाउंट खोललेलं आहे, रोजी सोनी म्हणून त्याने अकाउंट खोललं आणि त्याने ना माझे सगळे फोटो अपलोड केले. आणि ते फोटो ते कुठच्या ॲपनी केले ते मला माहिती नाही, पण फोटो त्यांनी अपलोड केले माझे आणि एकदम गंदेवाले फोटो अपलोड केले, ते एकदम घाणवाले फोटो. आणि मी ना त्याला ना म्हणजे कशासाठी माहिती तुम्हाला, फक्त कशासाठी तर फॉलोवर वाढवायसाठी एवढं केलेलं आहे. ठीक आहे. तर मग हां ठीक आहे. आणि मग स्वतः मेहनत नाही करू शकत, एवढं लोकांचा चेहरा लावून फॉलोवर वाढवतात, जे पण करतात. तुम्ही स्वतः मेहनत नाही करू शकत का? तुमच्यामध्ये तेवढा दम नाही आहे. जर तुम्ही लोकांचं हां ठीक आहे, लोकांचा फेस लावून त्याने ना माझा फेस लावलं आहे. आता माझ्या फोटोला ना तुम्हाला पण माहिती आहे स्टारचं ऑप्शन आलेलं आहे. ठीक आहे. तर त्यांनी ना काय केलं, माझे जेवढे पण मी साडीवर म्हणा, ड्रेसवर म्हणा, हे फोटो टाकते ना मी, तर समोरच्याने ना माझे सगळे फोटो आहे ना अश्लील फोटो व्हिडिओ केले, म्हणजे एडिट केलेले एकदम अश्लील. मला बोलताना पण मला कसं तरी होऊन राहिलं, पण असं का करायचं. मी कोणाच्या लेण्या घेण्यात नाही. मी माझं काम बघते आणि मी मी कोणाच्या लेण्या देण्यामध्ये नाही आहे. तरी लोक असं का करतात माझ्यासोबत. तुम्हाला स्वतः मेहनत करायचा दम नाही आहे का? तर तुम्ही असं करता. मी ना त्या व्यक्तीला मेसेज केला, पण मेसेज तो काय म्हणजे मेसेज ना इकडून जातोय, पण तो तिकडून बघून नाही राहिला मेसेज. ठीक आहे. आणि ना नंतर मग मी दुसऱ्या अकाउंटने केलं, मी माझ्या अकाउंटने त्याला रिबूट केलं. दुसऱ्या अकाउंटने बघितलं तर म्हणजे माझ्या फेसबुकच्या पेजवरनं, तर दुसऱ्या अकाउंटवरनं पण हेच आहे. मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉट टाकते, ते तुम्ही जर म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मग काहीतरी फेक म्हणजे फोटो बोलून राहिली किंवा काही, मी इथे स्क्रीनशॉट टाकते. आणि मी ना आता पोलीस चौकीमध्ये जाते. तर पोलीस चौकीमधनं जाऊन मी सायबर क्राईमला मी हे केलं. तर प्लीज असं करू नका, हे खूप गलत काम आहे. हे जे पण व्यक्तीने केलेलं आहे, तुला तर सोडणार नाही मी. आणि जर अजून कोणी माझ्या नांदी लागलं ना, नाही मी तुम्हाला पोलीस चक्कर काटो, इथे पोलीस चौकीमध्ये इथे उभं केलं ना, तर माझं नाव तुम्ही बदलून ठेवा. ठीक आहे. हे असं करायला तुम्हाला लाज नाही वाटत? तुमच्या आया बहिणीचे टाका आणि त्याला तुम्ही फॉलोवरमध्ये करा ना. त्यांना फॉलो नाही करत का कोणी? का असं कोणाला त्रास द्यायचा? मी 3 दिवसापासून मी तुम्हाला सांगते, मी त्याला मेसेज केला नाही उचलत, मेसेंजरवर कॉल केला नाही उचलत आहे, सर्व करून घेतलं. ठीक आहे. मी इथे स्क्रीनशॉट पण टाकले बघा, रोजी सोनी म्हणून त्याचं नाव आहे. मी व्हिडिओ त्याने ना माझे म्हणजे मी इथे एकच फोटो अपलोड करते. मी माझ्या अकाउंटने रिबूट केलं, मग माझं दुसरं पेज आहे त्याच्यावरनं बघितलं तरी ते दिसून राहिले. मग त्याने आहे ना आज एका बाईचं, मी 3 दिवसापासून या व्यक्तीला सांगते फोटो डिलीट करायला, हा व्यक्ती काय करत नाही. आता मी जाते सायबर क्राईममध्ये. तर ना काय बोलत होती मी, एवढं
तुम्हाला काही फरक नसेल पडत अशा फोटोंनी, पण आम्हाला फरक पडतो. जरी मी व्हिडिओ काढते, फोटो काढते, पण तरी आम्ही इज्जतदार लोक आहे आणि आम्हाला खूप फरक पडतो अशा गोष्टींचा. ठीक आहे. तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला काही आम्हाला काही इज्जत नाही, असं नाही, तसं नाही, असं काही नाही आहे. तर चला आता आपण पोलीस चौकीत जाऊया. तिथे मी जास्त काही म्हणजे मी शूट करेल किंवा नाही करणार, पण ना जसं जसं मला भेटलं तसं मी कॅप्चर करेल. आता आम्ही जातो आहे, पण माहिती आहे पोलीस चौकीमध्ये कॅमेरा अलाउड नाही, व्हिडिओ वगैरे, पण तरी ना जेवढे होईल तेवढे मी कॅप्चर करत. आता मी चालली आहे इथे पोलीस चौकीमध्ये जाते. वरच्या फ्लोअर पाठवले, मग तिथे जाऊन राहिली आता. बघू आता सायबर कॅफेवरती बोलत आहे. गाईज आम्ही आता चाललो आहे घरी. बघू आता काय होतं. कंप्लीट तर केली, पण बघू आता काय होतं ते. बाकीचं मी आता तुम्हाला गाईज आम्ही ना म्हणजे आली मी आता पोलीस चौकीमधून आणि आताच मी चहा पिला. तर तिकडे ना म्हणजे अशा 3 स्कॅन होत्या. 3 स्कॅन होते. एक फेसबुकची होती, एक व्हॉट्सअपची होती, एक इंस्टाग्रामची होती. म्हणजे जर व्हॉट्सअपद्वारे तुमच्याकडनं असं काही झालं आहे, फेसबुकद्वारे जे पण असेल ते असं होतं, तर मग मी ते फेसबुकचं केलं. मग ते बोलले की 1-2 दिवसात होऊन जाणार. मग झालं तर खूप बरं आहे, पण नाही झालं ना तर खरंच सांगते ह्या व्यक्तीला मी तिकडे जाऊन जोडून येणार. त्याचा ॲड्रेस काढीन, त्याचं सिम कार्ड काढीन, काहीही काढीन, पण त्याला मी तिथे जाऊन जोडून येणार मी. तर ना मला खूपच वाईट वाटून राहिलं की असं झालं. कारण की ना ती व्यक्ती, मी ते स्क्रीनशॉट मी तुम्हाला शेअर करते, ती व्यक्ती मी बनवून म्हणजे मी तुम्हाला इथे एकच फोटो का शेअर केलेला आहे माहिती आहे, कारण की बाकीचे फोटो दाखवायसारखे नाही आहेत आणि तुम्ही मला त्या रूपमध्ये बघाय, तुम्ही माझे फॉलोवर आहेत, त्या रूपमध्ये तुम्ही मला बघू नाही शकत, असे फोटो आहेत. आणि दुसरी गोष्ट तर ना दुसरी गोष्ट तर अशी ना, म्हणजे काहीच बोलू, ती व्यक्ती आहे ना मी बनवून सगळ्यांशी बोलते. म्हणजे मी बनवून, म्हणजे कोणी कमेंट करतं आहे फोटोवर तर मी बनवून ती सगळ्यांशी बोलते. म्हणजे तिला लोक तर ती रोजी सोनी आहे. आता मुलगी आहे की मुलगा आहे ते नाही माहिती आहे, पण ना ती म्हणजे मी मेसेज करते असं दाखवते. उद्या माझ्या फॉलोवरला वाटणार की ही ह्या पेजवर चांगले फोटो टाकते आणि त्या पेजवरती असे घाणेरडे फोटो टाकून लोकांशी बोलते असं वाटेल. माझ्या रिलेटिव्हला, माझ्या जे पण माझ्या संपर्कात आहे त्यांना जे पण. तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवायचा मुद्दा हाच होता. आणि दुसरी गोष्ट तर मी तुम्हाला पण सांगते, तुम्ही पण कोणाची आई आहे, बहीण आहे, भाऊ आहे, जे पण आहे, असं नाही की माणसांसोबत असं होणार नाही, त्यांच्यासोबत पण असं होऊ शकतं. त्याच्यापेक्षा तर आपणच अलर्ट राहिलेलं बरं. पण कोण काय करतं त्याच्यावर आपण काहीच करू शकतो. आता मी पण अलर्टच राहते, पण आता हे असं कसं झालं ते मला पण माहिती नाही. पण ते झालं ना, ते मला एवढा धक्का बसल्यासारखं झालेलं आहे आणि खूप माझ्या मनामध्ये हर्ट होऊन राहिलं. ते एवढं मला वाईट वाटून राहिलं ना की मी रडू शकते ना हसू शकते. मी 2 दिवसापासून मी एवढं टेन्शनमध्ये आहे ना, मला एकदम मला सुचून नाही राहिलं. मला एवढा वरती पंखा आहे तरी मला घाम येऊन राहिलं. मला माझंच काही सुचून नाही राहिलं की मी काय करू. म्हणजे मी फेसबुकला म्हणजे पुढे गेलं तर एवढं लोकांना हे असतं का, की असं नाही आहे ना मग की मी एकटीच जाते, भरपूर लोक पुढे जातात. असं माझ्यापेक्षा जास्त मिलियन 5-5 मिलियन लोकांचे फ्रेंड फॉलोविंग आहे. तर मग असं का, असं मला खूप वाईट वाटलं. जाऊ दे, मी याच्यापेक्षा जास्त मी बोलू नाही शकत. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त. म्हणजे तुम्ही जर तुम्ही खरंच फ्रेंड असतील तर तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, हा जेणेकरून त्या व्यक्तीपर्यंत पोचला पाहिजे. थँक्यू, बाय.